मंडळी झाले सगळे गोंडे खुडून. आता काय काय नव्हतं बरं का आलेलं खुडायला, हिरवच होतं पण सगळंच घेतलंय सरसकट. का तर मग ह्या पावसाने वारं गावावर सुटतंय ना, काय असं आता हे हिरवं हे पण घेतलं. ठेवून उपयोगच नाही, वाऱ्या गावावर सगळं माती मोल होते, असं खाली पडतंय. आणि कांद्याचं तर बघा काठून ठेवलेलं होतं, ढीग भरायचा होता. तर आम्ही गेलो देवाला, त्या धावपळीत काय भरणं झालं नाही. 4 तारखेपर्यंत पाऊसच लय सांगितला होता ना. ते कांद्याची अवस्था बघा, आता झाकून ठेवलेलं सगळं भिजले. भिजून हे झाले. आता ह्याच्यावर काढलं मी दुपारी पातवण, म्हणलं जरा सुकन. पातवण तर गेलंच सगळं उडून. आणि तळवड पण आता वारं गावाला एवढं होतं, मोठी मोठी झाडच नाही राहिली. हे तळवट काय राहायचं. आणि काढाय आलेलं कांदा त्याचं बनवून घेतो, थोडंसं राहिलं काढायचं. ते काय सगळं पाथवणाचं शेणच जाते. काय आता हे काढायचंच काम आहे का नाही. असं झालंय खाली, ते खराबच होईन कांदा. असं काढाय गेलं की पाथवण येत नाही हातात, सगळं सडले. तिकडं एक हिरवं तुकडं आहे, हिरवं पाठवलं सडल्यागत झाले. गाराच पाऊस झाला. पुढच्या व्हिडिओ त्या कांद्याचा दाखवेन त्या व्हिडिओमध्ये कांद्याचं काय झालं परिस्थिती. चला आता जाते घरी, लय भूक लागली. बाय.